हेलो फ्रेंड्स, वाचिंग द एसेंस ऑफ आयुर्वेदिक साइंस। देखिए बच्चों, हमने यूरिनरी ब्लैडर का कंप्लीट एनाटॉमी कवर कर ली है। सो इस वीडियो में हम देखने जाते हैं क्लिनिकल एनाटॉमी ऑफ द ब्लैडर, मतलब ब्लैडर की जो क्लिनिकल एनाटॉमी होती है, ब्लैडर की क्लिनिकल एनाटॉमी, ये हम देखने जा रहे हैं इस वीडियो में। तो चलिए शुरू करते हैं। सर्वात प्रथम आपण ब्लॅडरची क्लिनिकल ॲनाटॉमी पाहणार आहोत। उसमें सबसे पहली क्लिनिकल एस्पेक्ट आती है यूरिन ब्लैडर की, दैट इज न्यूरोजेनिक ब्लैडर। क्या नाम है उसका? दैट इज अ न्यूरोजेनिक ब्लैडर। तो देखिए, हम फर्स्टली देखते हैं कि व्हाट इज अ न्यूरोजेनिक ब्लैडर, क्या है ये न्यूरोजेनिक ब्लैडर। सबसे पहले इस न्यूरोजेनिक ब्लैडर में टू टर्म्स अराइज होती है, एक न्यूरो, एक टर्म अराइज होती है। ओके, सो फर्स्टली दिस न्यूरो स्टैंड्स फॉर द नर्वस सिस्टम। ये जो न्यूरो है, ये वर्ड किसके लिए आता है? नर्वस सिस्टम। और आगे ब्लैडर भी है ना, सो न्यूरोजेनिक ब्लैडर। सो नर्वस सिस्टम और हमारा ब्लैडर, इनके बीच में का जो नाता है, नाता या रिश्ता, ये रिश्ता क्या कहलाता? तर यांच्यातलं जो नातं आहे, यांच्यातलं जे रिश्ता आहे, नर्वस सिस्टम आणि ब्लॅडर यांच्यात जे नातं आहे ना, ते कोणत्या तरी कारणामुळे काय होतं, इंटरप्ट होतं किंवा काहीतरी बिघडतं. तर दॅट इज कॉल्ड एज अ न्यूरोजेनिक ब्लॅडर. मतलब द रिलेशन इन बिटवीन द नर्वस सिस्टम एंड द ब्लैडर इज डिस्ट्रप्टेड बाई, डिस्ट्रप्ट होना म्हणजे कोणत्या तरी कारणामुळे बिगड़ना, किसी कारण से बिगड़ जाना, इसको डिस्ट्रप्ट कहते हैं. सो ये कारण जो होता है वो इंजरी रहती है. अगर किसी सैक्रल वर्टिब्रा को इंजरी हो गई, या फिर सैक्रल वर्टिब्रा को इंजरी हो गई, लंबार वर्टिब्रा को इंजरी हो गई, इसकी वजह से क्या होता है, ये बाई इंजरी, ये ब्लैडर की ये कंडीशन, दैट इज अ न्यूरोजेनिक ब्लैडर कंडीशन अराइज हो जाती है. अब इसमें होता क्या सांग, अब इस न्यूरोजेनिक ब्लैडर, इसको कहते हैं न्यूरोजेनिक ब्लैडर. सो फर्स्टली बच्चों, इस न्यूरोजेनिक ब्लैडर को दूसरे भी नाम है, न्यूरोजेनिक ब्लैडर को हम यूरिनरी ब्लैडर माल फंक्शन भी कहते हैं. क्या कहते हैं? यूरिनरी ब्लैडर माल फंक्शन, इसको ये भी नाम है यूरिनरी ब्लैडर माल फंक्शन, इसको यूरिनरी ब्लैडर माल फंक्शन भी कहते हैं. ओके बच्चे, देखिए अब हम देखेंगे न्यूरोजेनिक ब्लैडर का दो प्रकार. देयर आर टू टाइप्स ऑफ द न्यूरोजेनिक ब्लैडर. फर्स्ट न्यूरोजेनिक ब्लैडर जो रहता है उसको कहते हैं ओवर एक्टिव. क्या कहते हैं? ओवर एक्टिव. अब देखिए, ये जो इसका नाम है ओवर एक्टिव, अतः ओवर एक्टिव. एंड सेकेंड असतं ओवर एक्टिव, एंड सेकेंड जो प्रकार रहता है दैट इज कॉल्ड एज ऑटोनॉमस. काय नाव असतं? Autonomous. Overactive and autonomous. Let's see what is overactive and what is autonomous. देखिए बच्चों, ओवरएक्टिव ब्लैडर मतलब कि फॉर एग्जाम्पल होता है ऐसा है ना कि देखिए, जैसे यूरिन फिल होने लगती है, फिर हमें पता चलता है, हमें सेंसेशन आता है कि यूरिन फिल होईल लागली. सो आता युरिन आपण रिलीज करायला पाहिजे. पण ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये काय होत असतं की की जे युरिनरी ब्लैडर है ना, तो युरिनरी ब्लैडर जो रहता है उसके उसका मसल्स डेट्रोसार मसल, ये युरिनरी ब्लैडर की जो मसल है, दिस मसल इज कॉल्ड एज डेट्रोसार मसल. दिस इज कॉल्ड यूरिन ब्लैडर. ये जो मसल रहती है ना, ये जब अब देखिए यूरिनरी ब्लैडर की डेट्रोसार कॉन्ट्रैक्ट हो गई तो हमें पता चलता है. तो ये जो कॉन्ट्रैक्ट हो गई तो यूरिन फिल हो गया था, तो ये जो कॉन्ट्रैक्ट होती है तो यूरिनरी ब्लैडर कॉन्ट्रैक्ट हो जाता है. सो इंटरनल यूरेथ्रल स्फिंक्टर ओपन होता है, फिर एक्सटर्नल यूरेथ्रल स्फिंक्टर हमारे कंट्रोल में हम ओपन कर देते हैं, क्योंकि प्रेशर आलं जावं लागतं. ठीक है, तर या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी इन द ओवर एक्टिव केस ऑफ द न्यूरोजेनिक ब्लैडर, इनके केस में होता है ऐसा, जो पर्सन होता है उस पर्सन का जो डेट्रोसार मसल होता है और यूरिन ब्लैडर के जो मसल्स होते हैं वो ऑफनली बहुत टाइम्स कॉन्ट्रॅक्ट होते, म्हणजे खूपदा कॉन्ट्रॅक्ट होतं, लईदा कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ह्या मसलचं वाढतं, दे कॉन्ट्रॅक्ट ऑफनली. आणि हे कॉन्ट्रॅक्शन होत असल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट झालं युरिन सुटतं, कॉन्ट्रॅक्ट झालं युरिन सुटतं, हे असं करावं लागतं. म्हणून यांना जवळपास 1 ते 4 तास असं जावंच लागतं. 1 ते 4 तासात कंटिन्यू झालं, म्हणजे 2 तास झाले लगे युरिनेशन आले, 2 तास झाले लगे युरिनेशन, चला. ही ओव्हर ॲक्टिव्हची कंडिशन असते. यांच्यामध्ये फ्रिक्वेंट युरिनेशन घडतं. आणि हे जे युरिनेशन आहे, हे फ्रिक्वेंट युरिनेशन का घडतं? कारण की यांच्यामधलं जे ब्लॅडरची मसल आहे ती ऑफनली किंवा मल्टिपल टाइम्स कॉन्ट्रॅक्ट होते. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल ऑफनली. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ डेट्रोसार मसल ऑफनली. ऑफन या शब्दाचा अर्थ असतो की मल्टिपल टाइम्स कॉन्ट्रॅक्ट झालं की जावं लागतं रे.
ही असते ओव्हर ॲक्टिव्ह कंडिशन. आणि ह्याच ओव्हर ॲक्टिव्ह कंडिशनला किंवा ओव्हर ॲक्टिव्ह न्यूरोजेनिक ब्लॅडरच्या कंडिशनला आपण ऑटोमॅटिक रिफ्लेक्स ऑफ ब्लॅडर असं पण संबोधतो. इसको हम क्या कहते हैं, दुसरं नाव याला म्हटलं जातं ऑटोमॅटिक रिफ्लेक्स ऑफ ब्लॅडर. ऑटोमॅटिक रिफ्लेक्स ब्लॅडरचा कोणता रिफ्लेक्स म्हणतो? ऑटोमॅटिक रिफ्लेक्स ऑफ ब्लैडर. इसको कहते हैं ऑटोमैटिक रिफ्लेक्स ऑफ ब्लैडर. ओके बच्चों, ये समझा फर्स्ट कंडिशन समझी, ओव्हर ॲक्टिव्ह केस ऑटोमॅटिक. अब सेकंड जो होते दॅट इज ऑटोनॉमस. आता ऑटोनॉमसमध्ये काय असतं, त्यासाठी तुम्हाला पहिलं लेक्चर इसके पीछे का लेक्चर देखना पड़ेगा. उसमें हमने पढ़ा था, मैं एक रिवीजन देता हूँ आपको. उसमें हमने पढ़ा था कि जो पैरासिम्पैथेटिक नर्वस सिस्टम होते हैं इसको कौन सप्लाई करता है, मतलब पैरासिम्पैथेटिक कौन, सेकंड सैक्रल वर्टिब्रा, थर्ड एंड फोर्थ सैक्रल वर्टिब्रा फाइबर्स आते हैं. सिंपैथेटिक में कौन आते, 11 थोरासिक वर्टिब्रा, 12 थोरासिक वर्टिब्रा, लंबार 1 एंड लंबार 2 के फाइबर्स आते. करेक्ट. ओके. होता असं, मैंने ये भी बताया था कि ये जो सैक्रल वर्टिब्रा के, ये सैक्रल वर्टिब्रा में से ये जो ऐसा प्लेक्सस फॉर्म होता है. सो एक प्लेक्सस डेट्रोसर मसल को नर्व सप्लाई करती है और एक जाती यहाँ पे इंटरन्यूरल ट्रांसपेक्टर. वैसे यहाँ पे भी एक प्लेक्सस फॉर्म होता है, वो भी क्या करता है, इस डेट्रोसर मसल को और एक इंटरन्यूरल ट्रांसपेक्टर को. सो लेकिन इसके केस में मैंने बताया था कि जो नर्व डेट्रोसर मसल को सप्लाई करती ती नर्व असते नर्व ऑफ MTE. आणि याच्या केसमध्ये जी नर्व डेट्रोसर मसाला करते तिचं नाव असं नर्व ऑफ फिलिंग. बराबर का हो मास्तर, तू जास्त म्हणजे बरं बाळा. ही जी असते ना, दिस इज कॉल्ड एज अ नर्व ऑफ फिलिंग, राईट. सो होतं असं, इन द केस ऑफ द ऑटोनॉमस न्यूरोजेनिक ब्लॅडर, हे जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असतं किंवा जे सेकंड, थर्ड, फोर्थ सॅक्रल वर्टिब्राचे फायबर्स असतात ते त्यांचं कनेक्शन ह्या युरिनरी ब्लॅडर सोबत लॉस्ट करतात. म्हणजे नातं तुटतं, म्हणजे यांचा सप्लायच राहत नाही. फायबर्सच प्रोव्हाइड करतो, काहीच नर्व्सच फायबर प्रोव्हाइड करू शकणार, म्हणजे नातं तुटून जातं. म्हणजे काही इम्पल्स जनरेट झाले ते यांच्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा यांच्यापासूनचे काही इम्पल्सेस मसलला किंवा ह्या युरिनरी ब्लॅडरला डेव्हलप होणार नाही. असं म्हणजे कनेक्शन यांच्यातलं आणि यांच्यातलं लॉस्ट होतं. म्हणजे आता कनेक्शन राहिलं कोणाचं, फक्त सिम्पॅथेटिकचं युरिनरी ब्लॅडर सोबत. कळालं? सिर्फ सिम्पॅथेटिक का युरिनरी ब्लॅडर के साथ रिलेशन आता राहिलं, दोघांसोबत होतं आधी, आता एकटे बस. हां, आता हे याच्या केसमध्ये राहिलं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचं राहिलं. मग ही जी नर्व ऑफ फिलिंग, मग आता मला सांगा, आता ठीक आहे फक्त कोणाच्या सोबत राहिलं, सिम्पॅथेटिकच्या केसमध्ये. व्हेरी गुड. आता समजा तुम्ही पाणी खूप पेलं, काय पाणी खूप पेलं. ठीक आहे मास्तर, ठीक आहे सर, तू जसं म्हणशील तसं म्हणू आम्ही. ठीक आहे, तुम्ही पाणी खूप पेला. आता पाणी खूप पेलं, भरलं बा तुमचं युरिनरी ब्लॅडर, भरलं मोकार भरलं एकदम. पाणी खूप पेलं, युरिनरी ब्लॅडर भरलं. आता पाणी पेलं, युरिनरी ब्लॅडर भरलं. आता आपल्याला काय वाटतं, आपलं नॉर्मल पीपलला काय वाटतं, पाणी पेलं युरिन ब्लॅडर भाई आता जावं लागेल, तू सरक मला जाऊ दे पहिले, कारण मी बेकार पाणी पेलं, असं आपल्याला काय येतं. लेकिन यांच्या केसमध्ये युरिनरी ब्लॅडर भरलंय, हे सेन्सेशन डेट्रोसर मसलला आधी नॉर्मल पीपलमध्ये काय, युरिनरी ब्लॅडर भरलं, डेट्रोसर मसलला सिग्नल जातो, तू कॉन्ट्रॅक्ट होई, ही नर्व ऑफ एम्प्टिंग सिग्नल देते. जसं हा कॉन्ट्रॅक्ट होतो, इथं काय होतं, तू रिलॅक्स होय रे, इंटरनल युरेथ्रल, हे नॉर्मल पीपलमध्ये. पण ज्यांना ऑटोनॉमस न्यूरोजेनिक ब्लॅडरची कंडिशन असते त्यांच्यामध्ये हात कनेक्शन लॉस झाला आहे, मग त्यांच्यामध्ये फक्त असतं नर्व ऑफ फिलिंग, फक्त युरिन फील होतं. आणि कधी जी ओरिजिनल म्हणजे जी कॅपॅसिटी असते, लिमिटेड कॅपॅसिटी समजा एवढी असेल तर त्याच्या अभाव पण युरिन फील होतं. आणि एक तिथं पेन सेन्सेशन होत नाही. आपल्याला जसं पेन होतं की बा भरलंय, जायचं त्रास होतोय, हा पेन होतो, त्यांच्यात होत नाही, पेन सेन्सेशन नसतं. आता मग होणार काय, युरिन भरलंय, पेन सेन्सेशन नाही, कळतच नाही बा मला आली की नाही. मग होतं असं, हे जे युरिन आहे ना, हे प्रेशर द्यायला लागतं. कोणावर माहिती आहे का, प्रेशर देतं इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टरवर प्रेशर डेव्हलप करतं. आणि प्रेशर डेव्हलप झालं, प्रेशरनं काय होतं, थेंब युरिन बाहेर पडायला लागते. थेंब कारण की थेंब युरिन बाहेर पडायला लागते, हे सुद्धा प्रेशर डेव्हलप करतं. आणि थेंब युरिन बाहेर पडायला लागते. आणि शेवटी युरिन काय होते, एक ड्रॉप बाय ड्रॉप बाहेर पडते. मग ती ओलं होऊन, ऑब्व्हियसली पॅन्ट ओली होणार, थेंब बाय थेंब बाहेर पडतं. याला ना ड्रिबलिंग ऑफ युरिन म्हणतात.
याला काय म्हणतात का, ड्रिबलिंग होणं, युरिनची ड्रिबलिंग होणं. आणि ही जी युरिनची ड्रिबलिंग आहे ना, ही ह्या पर्सनमध्ये आढळते ऑटोनॉमसमध्ये. कारण की त्यांना पेन सेन्सेशन कळत नाही. अरे मला लागली आहे, मला जायचं आहे, कळतच नाही, पेन सेन्सेशन होत नाही. ओव्हरफ्लो झाल्यावर हा प्रेशर येतो इंटरनल युरेथ्रल स्पिंक्टरवर. प्रेशर आला मग युरिन जाती. इसको कहते हैं ड्रिबलिंग ऑफ यूरिन, एंड दिस ऑकर्स इन द केस ऑफ द ऑटोनॉमस नर्वस neurogenic bladder condition. Second clinical aspect, that is called the trabeculated bladder. So the first word in the trabeculated bladder stands for the inflammation of stands for trabeculated, means thickening of the bladder. फर्स्ट ये ट्रबॅक्युलेटेड काय आहे? ट्रबॅक्युलेटेड इज नथिंग बट अ थिकनिंग ऑफ ब्लॅडर. जेव्हा ब्लॅडरचा कसं असतं की काही ऑर्गन्सचा जो इनर विसेरा असतो तो काही कारणास्तव थिक होऊन जातो. ज्यावेळेस त्या ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन, त्याची जी मसल आहे डेट्रोसार मसल, त्या मसलला जेव्हा कॉन्टॅक्ट व्हायचं नसेल तेव्हा बिनकामीचं बळजबरी कॉन्ट्रॅक्ट करते तो व्यक्ती. दॅट ड्यू टू दिस अशा काहीतरी ॲक्शनमुळं तो जी इनर लाईनिंग आहे ती थिक होऊन जाते, अँड दॅट इज कॉल्ड ट्रबॅक्युलेटेड ब्लॅडर. ही जी कंडिशन है ती जी डेवलप होते त्या पर्सनमध्ये ट्रबॅक्युलेटेड ब्लॅडर. आता हे का होतं? फर्स्टली ये क्यों होता, का होता भाई, लेट्स सी. फर्स्टली एक देखते हैं, यहाँ पे एक डायग्राम है, उसमें हमारा एक यूरिनरी ब्लैडर है एक पर्सन का, उसमें थोड़ी यूरिन फिल्ड है. लेकिन उस पर्सन ने सोचा किंवा त्या पर्सननं विचार केला, आता मला ना काय करायचं, एवढी युरिन ती पण नाही ठेवायची बरोबर, मला लगे एक्सपेड आउट करायचं. अरे पण हे म्हणते नग करू ना, इंटरनल आणि एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंक्टरमध्ये काही गरज नाही रे, मत कर. पण त्याच्या अंगात किडा, त्याला करायचंच आहे. मग त्याला काय करायचं आहे, त्याला ती जी युरिन आहे त्याच्या युरिन ब्लॅडरमध्ये ठेवलेली पूर्णतः एक्सपेल आउट करायचे. ओके, आणि तो काय करेल, वो क्या करेगा, इसको एक्सपेल करने के लिए वो अपने इंटरनल और एक्सटर्नल बोथ यूरिनरी स्पिंक्टर पे फोर्स देगा, फोर्सफुली. मतलब ये जो यूरिन होगी, ये यूरिन क्या करेगा, वो फोर्सफुली एक्सपेल्ड आउट करेगा. फोर्सफुली काय करेल, एक्सपेल आउट करेल, फोर्सफुली एक्सपेल्ड आउट. और इसके वजह से क्या होगा, जब ये यूरिन फोर्सफुली बाहर पड़ेगी, एक्सपेल आउट होगी, इसके वजह से ये जो हमारी डेट्रोसार मसल है ब्लैडर की, उसकी जो इनर लाइनिंग है, इनर लाइनिंग ऑफ द डेट्रोसार मसल, वो क्या हो जाएगी, ठीक हो जाएगी. का, अरे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट नाही करायचं तेव्हा तू सांगतोय कशाला बिनकामीचं. उसकी वजह से वो जो इनर लाइनिंग ऑफ द डेट्रोसार मसल है बिकम्स थिक, और इसकी वजह से ये इनर लाइनिंग ऑफ द डेट्रोसार मसल है वो थिकनिंग हो जाती है, उसकी थिक हो जातं. काय ते थिक होते. आणि जेव्हा एखाद्या ऑर्गनची इनर विसेरा थिक होते, आणि जर उसकी इनर विसेरा और इनर लाइनिंग का फंक्शन है कॉन्ट्रैक्ट एंड रिलैक्स करना, अगर वो थिक हो गई तो वो इजीली कॉन्ट्रैक्ट और इजी रिलैक्स कर पाएगी क्या? नहीं. उसकी वजह से कॉन्ट्रैक्शन एंड रिलैक्सेशन का फंक्शन है वो लॉस हो जाता है उसका, क्योंकि इनर विसेरा की लाइनिंग थिक हो गई ना. सो ये जो है जो कॉन्ट्रैक्शन है, कॉन्ट्रैक्शन एंड रिलैक्सेशन ऑफ द इनर लाइनिंग ऑफ द यूरिनरी ब्लैडर बिकम लॉस्ट. हे काय होतं, लॉस्ट. हे फंक्शन काय होऊन जातं, लॉस्ट होतं. आणि इसके वजह से जो कंडीशन अराइज होती है दैट इज कॉल्ड ट्रबैक्युलेटेड ब्लैडर. सो इसकी वजह से जब भी यूरिन आए तब हमें सेंसेशन होता है, तभी हम जाना चाहिए. ड्रिंक प्लेंटी ऑफ वाटर, स्टे हैप्पी यूरिनरी ब्लैडर. अब हमारा थर्ड क्लिनिकल एस्पेक्ट दैट इज कॉल्ड सिस्टाइटिस. देखिए सिस्टाइटिस ये क्या होता है, द वर्ड सिस्टाइटिस, देखिए अगर किसी भी एस्पेक्ट के आगे टाइटिस लगा दैट इज स्टैंड्स फॉर इन्फ्लेमेशन. सो कोई भी टाइटिस लगा तो इन्फ्लेमेशन होगा. तो फर्स्टली दिस स्टैंड फॉर द सिस्टाइटिस मीन इन्फ्लेमेशन ऑफ यूरिनरी ब्लैडर. इन्फ्लेमेशन की एक इमेज मैं आपको यहाँ पे एक स्क्रीन करता हूँ. देखिए अगर आपने देखा जो सेकंड डायग्राम है वहाँ पे रेड हो गया इनर साइड में, दैट इज कॉल्ड इन्फ्लेमेशन ऑफ यूरिनरी ब्लैडर. अच्छा, ओके. सो जब इन्फ्लेमेशन होता है तब जो इनर लाइनिंग विसर आहे ती पूर्ण लाल होते, कारण की इन्फ्लेमेट झाले, इन्फ्लेमेशन. सो ये क्या है, पहिले देखते क्या है ये. दिस इज नथिंग बट इन्फ्लेमेशन होणं, इन्फ्लेमेशन कोणाचं, ब्लॅडरचं. इन्फ्लेमेशन होणं ब्लॅडरचं. ओके, ये इन्फ्लेमेशन होता है ब्लैडर का. क्या है, ये क्यों है, आता हे कळालं क्या है, आता हे क्यों है, हे होतं का, बघा ये होता इसलिए है, दिस हैपन्स बिकॉज ऑफ द बैक्टीरिया. सांग, देखिए
इन्फ्लेमेशन का सिस्टाइटिस इन्फ्लेमेशन ऑफ ब्लैडर। लेकिन जब जब देखिए ये होता है बैक्टीरियल इन्फेक्शन, द मोस्ट कॉमन कॉज ऑफ सिस्टाइटिस इज द बैक्टीरियल इन्फेक्शन विच इज कॉज्ड बाय इश्चेरिया कोलाई। ई कोलाई जो बैक्टीरिया रहता है ना, ई कोलाई सबको पता है, जो हमारे स्टमक में रहता है। लेकिन अगर वो बाहर की साइड से हमारे अंदर चला जाए और यूरिन ब्लैडर में चला जाए विच कॉजेस दी इन्फ्लेमेशन। अब देखिए ये जो है ये कॉमन किस में, दिस इज अ मोस्ट कॉमन इन फीमेल्स, क्योंकि जब आफ्टर सेक्स अगर फीमेल जो जब सेक्स हुआ, जब आफ्टर सेक्स अगर यूरिनरी ब्लैडर का जो एरिया मतलब जो एंट्री पॉइंट होता है दैट इज वजाइनल एरिया, क्योंकि उनका पेरिनियम है वो अगर पेरिनियम में अच्छे से क्लीन नहीं किया गया सो दैट कैन लीड टू ए बैक्टीरियल इन्फेक्शंस। सो मोस्ट कॉमन इन दैट इज अ फीमेल आफ्टर सेक्स, सो इट इज मोस्टली कॉमन कॉज बाय द इश्चेरिया कोलाई। ओके, सो ये क्या है, ये क्यों है, पता चल गया। अब इसके सिम्टम्स क्या है। फर्स्टली अगर किसी जन को सिस्टाइटिस हुआ लेकिन इसके सिम्टम्स क्या है। फर्स्ट सिम्टम्स, द पर्सन हॅव्हिंग फ्रिक्वेंट युरिनेशन, त्या पर्सनला युरिन ही मल्टिपल टाइम्स डेव्हलप व्हायला लागते, फ्रिक्वेंटली युरिनेट होतं फर्स्ट टाइम, फ्रिक्वेंट युरिनेशन होतं त्या पर्सनला। ओके, फ्रिक्वेंट युरिनेशन। आणि सेकंड, जो युरिनरी ब्लॅडर आहे त्या युरिनरी ब्लॅडरची जी इनर लाइनिंग आहे ती इनर लाइनिंग इन्फ्लेमेट होते, लाल पडते, रेडनेस होतं, लाल होते, समझा। कट। इसकी ट्रीटमेंट काय आहे, फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट ही सगळ्या डिसीजला मारते, ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, पाणी प्या, भरपूर प्या, लोक पाणीच पित नाही आज, पाणी प्या, ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर अँड हॅव अ इनफ सोर्स ऑफ विटॅमिन सी, ज्यातनं तुम्हाला विटॅमिन सी भेटतं ते खा, ते फ्रूट खा। दिस डज नॉट लीड टू सिस्टाइटिस, हे सिस्टाइटिसला तोडेल मारेल नाही होऊ देणार, समजलं। म्हणून याचं ट्रीटमेंट आहे की ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर अँड हॅव्हिंग अ सोर्स ऑफ विटॅमिन सी। Plenty of water and having a source of vitamin C. Okay, yeah, that is the fourth clinical anatomy or clinical aspect of the urine bladder. It is suprapubic cystostomy. Okay, सबसे पहले देखते काय है, सबसे पहले एक एक वर्ड को डिकोड करेंगे। द फर्स्ट वर्ड दैट इज सुप्रा। सुप्रा हा वर्ड असतो, सुप्रा मीन्स अबाव, वरती, त्याला सुप्रा म्हणतो, अबाव। ओके, सुप्रा मीन्स अबाव किंवा वरती। ओके, सो दैट इज अबाव किंवा वरती। प्यूबिक, द वर्ड प्यूबिक स्टैंड्स फॉर प्यूबिक सिम्फायसिस मसल। आपको पता होगा प्यूबिक सिम्फायसिस मसल जो होती है ना, सो दैट इज प्यूबिक सिम्फायसिस मसल यूरिन ब्लैडर के हमने रिलेशन में देखे थे, उसके रिलेशन में उसको प्रेजेंट है एंटीरियर एस्पेक्ट में, दिखाऊँ। सो ये प्यूबिक सिम्फायसिस है यूरिन ब्लैडर के एंटीरियर एस्पेक्ट, बता था। दिस इज जस्ट दिस वर्ड स्टैंड फॉर द प्यूबिक सिम्फायसिस मसल। ओके, सिम्फायसिस, ठीक है। द थर्ड वर्ड दैट इज सिस्टो। Cysto is a word which stands for urinary bladder. Cysto means urinary bladder. ठीक है मास्टर, तू जसं म्हणशील तसं। अच्छा, बर युरिनल पुटका शिको, हाँ ठीक है बड़ा। स्टोमी, द फोर्थ वर्ड इज कॉल्ड स्टोमी। द स्टोमा म्हणजे ओपनिंग। फॉर एग्जाम्पल, ह्यूमन में, हमारे बॉडी में माउथ एंड एनस इज नेचुरल ओपनिंग, सो कॉल्ड एज अ नेचुरल स्टोमाटा। प्लांट किंवा लीफवर पण स्टोमॅटा असतो, दॅट इज कॉल्ड ओपनिंग। स्टोमा स्टँड फॉर ओपनिंग। पण जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या ऑर्गनमध्ये आपण एक आर्टिफिशियल ओपनिंग मारतो ना, त्याला स्टोमा म्हणतो, आणि त्या स्टोमा मारण्याची पद्धत स्टोमी असते। हां, सो दिस इज आर्टिफिशियल, दिस इज कॉल्ड, दिस इज नथिंग बट अ आर्टिफिशियल ओपनिंग इनटू एन ऑर्गन। सो दिस इज आर्टिफिशियल ओपनिंग इनटू एन ऑर्गन, आर्टिफिशियल ओपनिंग इनटू ऑर्गन और विसेरा, दॅट इज कॉल्ड स्टोमी। आता आपल्याला काय करायचं आहे, प्युबिक सिम्पायसिसच्या वरती युरिन ब्लॅडरमध्ये एक ओपनिंग मारायची, दॅट इज कॉल्ड, पण का मारायची सांगतो।
हे बघा, इन द जनरल, सॉरी हे आपलं वायर माईकचं, हां सॉरी, हां, इन द जनरल हे बघा, हे युरिनरी ब्लॅडर असतं. हे काय ना सांगतो, हे रेक्टम आहे. रेक्टम हे मेल पेल्विस आहे, मेल पेल्विक रिजन सांगतोय. हे फक्त फिमेलमध्ये वाढतं का युटेरसचं ॲस्पेक्ट वाढतं. मेल पेल्विसमध्ये रेक्टम, युरिन ब्लॅडर आणि प्युबिक सिम्पॅथस असतं. पण वरती काय असतं, कोणाची कव्हरिंग असते, पेरिटोनियम. शबाश, हो सर, एवढं असतं पेरिटोनियम. हे असं, हे एवढं पेरिटोनियमची कव्हरिंग असते. म्हणजे जी अँटेरियर वॉल असते ना युरिनरी ब्लॅडरची, ऑल इज कवर्ड विथ द हेल्प ऑफ द पेरिटोनियम. अँटेरियर वॉल पूर्ण कवर्ड कोणी केली, पेरिटोनियमने केली. शाबाश. आता होतं असं, कधी कधी काही पर्सन्सच्या केसमध्ये त्यांना ना या ठिकाणी जे युरिन पास करायचा पाथवे जो युरेथ्रा आहे, ह्या युरेथ्रामध्ये स्टोन्स आढळून येतात. स्टोन्स म्हण किंवा की काही कारणामुळे त्याचा जो युरेथ्रा जो पाथवे तो नॅरो होऊन जातो, त्याची लेंथ खूप नॅरो होते किंवा त्याचा प्रेशर त्याला डेव्हलप होत नाही, किंवा किडनी स्टोन्स असतो ना तो युरेथ्रामध्ये डेव्हलप व्हायला लागतो, कारण ते प्लेंटी ऑफ वॉटर ड्रिंक नाही करत. अशा केसमध्ये त्यांना तोपर्यंत त्यांचं युरिनेशन स्टार्ट राहावं याच्यासाठी त्या पर्सनमध्ये, त्या व्यक्तीमध्ये डॉक्टर्स काय करतात सांगतं, त्यांच्यामध्ये ही असते अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉल, इथं असतं प्युबिक सिम्पॅथस. ते काय करतात, अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉलला असं एक ऑब्लिकली एक कट मारतात आणि त्यातून काय करता, त्यातून एक कॅथेटर टाकता. त्याला आपण ना त्या कॅथेटरला सिस्टोस्टोमी, ती पद्धतच असते, सिस्टोस्टोमी. ओके, सो एक कॅथेटर टाकता आणि हा कॅथेटर काय करतो, ह्या यूरिनरी ब्लैडर के अंदर इंसर्ट कर दिया जाता है. सो एक कैथेटर इज इंसर्टेड इनटू द यूरिनरी ब्लैडर और इससे ये जो यूरिन है, ये यूरिन इस कैथेटर के सहारे बाहर, और वो पाइप से एक बैग होती है, वो बैग उसके लॅब पर रखी जाते, मांडीवर ठेवली जाते आणि तिथून ते युरिनेशन स्टार्ट होतं. म्हणजे खालून युरिनेशन होणार नाही, कारण की ते तर नॅचरली तर बंद पडले ना, स्टोन्स काहीतरी डेव्हलप झाले, काहीतरी बंद झाले, काहीतरी प्रॉब्लेम आले, मग त्याच्यासाठी एक पद्धत व्हायला सिस्टोस्टोमी. आपण ही जी अँटेरियर वॉल असते, हे प्युबिक सिम्पॅथसच्या वरती एक अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉल आहे, तिथून एक स्लिट मारला जातो किंवा एक कट घेतला जातो, त्या ठिकाणी ऑब्लिकली कॅथेटर टाकून एक पद्धत असते. याचा एक वीडियो पण एक खूप सुंदर, उस वीडियो की जो लिंक है वो कंप्लीट वीडियो की लिंक मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा, आप देख सकते हैं कि हाउ द कैसे ये सिस्टोस्टोमी परफॉर्म की जाती है. ओके, लेकिन यहाँ पे ना पेरिटोनियम को डिस्टर्ब किए बिना ये करती, मतलब ऐसे भी कर सकते थे, इसलिए ऐसे भी कर सकते हैं, लेकिन पेरिटोनियम टीयर हो जाता, फिर पेरिटोनियम ब्रेक हो सकता है, इसलिए जो कट है ना ऑब्लिकली जाता. स्टोमा इज नथिंग बट ऑब्लिक कट. सो म्हणजे सो आर्टिफिशियल ओपनिंग इस ब्लैडर में, इसकी वजह से हम क्या करेंगे, यूरिन को बाहर की तरफ खींचें. सो दिस इज द क्लिनिकल एस्पेक्ट. सो वी कवर्ड ऑल द क्लिनिकल एस्पेक्ट ऑफ द यूरिन एंड ब्लैडर. इस वीडियो में हमने पूरे यूरिन ब्लैडर का केस कवर कर लिया है, सभी मोस्टली सब ले लिया. सो आपण एक क्लिनिकल ॲनाटॉमी पाहिली ही सगळी युरिन ब्लॅडरची. तर त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट सांगायची आली की आपण ना हे क्लिनिकल ॲनाटॉमीची खूप सुंदर म्हणजे प्रत्येक ॲस्पेक्टचे सुंदर नोट्स तयार केले. जसे क्लिनिकल ॲनाटॉमीची खूप सुंदर नोट्स तयार केले, हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. बघा, हे पूर्ण क्लिनिकल ॲनाटॉमी, याच्यामध्ये न्यूरोजेनिक ब्लॅडरची कंडिशन सगळं ॲस्पेक्ट करते, तुम्ही सब बता दे उसका प्रकार. फिर और दैट इज अ ट्रबैक्युलेटेड ब्लैडर, ये भी कंडीशन बता. ट्रबैक्युलेट हो गया, सिस्टाइटिस हो गया, सिस्टाइटिस में इसके सिम्टम्स ऐसे कलर के फुल, उसके फिर सिस्टोस्कोपी, ऐसे एस्पेक्ट सब कवर कर दिए हैं. आणि शेवटचं सुप्रा प्यूबिक सिस्टोस्टोमी, जे हमने आत्ता ही डायग्राम पाही. सो अगर आपको नोट्स चाहिए तो आप सिर्फ कमेंट में बता दीजिए कि हमारा पाहिजे मस्त. आप कमेंट बता दीजिए, तो मैं जल्दी ही उसकी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में अवेलेबल कर दूँगा. मला पण छान वाटतं पोरांना पाहिजे नोट्स, ऐसे छान कलरफुल नोट्स है, सब ऐसे बहुत कलरफुल नोट्स. ओके, थँक्यू. होप यू लाईक दिस व्हिडिओ, कीप शेअरिंग, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.